ठाणे महानगरपालिकेनं 40 ठिकाणी सुरू केलेल्या आपला दवाखाना उपक्रमातील कंत्राटी कर्मचारी आणि परिचारिकांचा 3 महिन्यांपासून थकीत असलेला पगार अखेर त्यांच्या खात्यावर जमा झालाय। आमदार संजय केळकर यांनी केलेली आक्रमक मागणी आणि पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले। कंत्राटदार कंपनीनं ऑक्टोबरपर्यंत मुदत असताना ऑगस्टमध्येच दवाखाने बंद केल्यानं कर्मचारी बेरोजगार झाले होते आणि त्यांचा पगारही रखडला होता। कर्मचाऱ्यांनी आमदार केळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती। केळकर यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत संबंधित कंपनीला दंड लावून कर्मचाऱ्यांचं वेतन त्वरित अदा करण्याची मागणी केली होती। तसंच कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचाही इशारा दिला होता। केळकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनानं तातडीनं कार्यवाही केली। अखेर रखडलेले 3 महिन्यांचं वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानं त्यांच्यात आनंदाचं वातावरण असून त्यांनी केळकर यांचे आभार मानलेत। साहेब, काय सांगाल तुमच्या जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तुमचा सत्कार पण केलेला आणि दिव्यांग लोकांची एक अधिकाऱ्यांसह एकत्रित बैठकी केली आणि वेगवेगळे विषय तुमच्याकडे आले। आज अनेक विषयांच्या बरोबर 2 महत्त्वाचे विषय या ठिकाणी आले होते। जे दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत अशी लोक या ठिकाणी त्यांना न्याय मागण्यासाठी येतात। ही देखील एक समाधानाची गोष्ट आहे आणि त्यांना मिळतोय। तर पालेरिया खात्याचे जे आमचे सफाई कामगार आहेत त्यांना देखील वारसा हक्क मिळावा म्हणून आपण सातत्याने जो पाठपुरावा करत होतो, तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आता त्यांना मिळायला सुरुवात झाली। सुरुवात जी आहे ती आम्ही केली आहे आणि त्याच्यामुळे पुण्याला अशा प्रकारचे जे कामगार आहेत निरनिराळ्या खात्यामधले पण सफाई कामगार जे घाणीत काम करतात असे, तर त्यांना आता वारसा हक्क मिळण्याचा निर्णय झाला आहे। ठाणे महापालिकेमध्ये देखील करण्यासंबंधी आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत। मुंबईमध्ये देखील मुंबई महापालिकेच्या देखील आयुक्तांच्या बरोबर आम्ही मीटिंग घेऊन तेही कामगार आले होते, तर त्यांच्याकरता देखील आम्ही करण्याचा आमचा ठरलेला आहे। सब मिलके आज परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतून डॉक्टर आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहाचं अत्याधुनिक रुग्णालयात रूपांतर करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय। ब्राह्मण विद्यालयासमोर वर्तकनगर येथे सकाळी 12 वाजता हा सोहळा पार पडला। या नव्या रुग्णालयात 100 खाटांची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील नागरिकांसाठी हा एक प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे। अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, उन्नत उपचार व्यवस्था आणि रुग्णसेवेसाठी आवश्यक सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी रचना या रुग्णालयाची असणार आहे, असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलं आहे। या सोहळ्याला माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, वैद्यकीय अधीक्षक प्रसाद पाटील, राजेंद्र फाटक, राधिका फाटक, विमल भोईर तसंच स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे वर्तकनगर आणि आसपासच्या भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या निधीतून रुग्णालयाच्या उभारणीसाठी केलेला हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसून आलं। हॉस्पिटल नाही, त्यामध्ये आपण दिघे साहेबांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये बाकीच्या सुविधा देत असताना एक दुसरा माळा जो आहे तो 35 बेडसाठी आरक्षित केलेला आहे। कारण हे हॉस्पिटल बंद पडल्यानंतर जे पेशंट्स आहेत ते गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, भीमनगर, वर्तकनगरचे पेशंट्स फार मोठ्या प्रमाणात तिकडे जातात। कारण ओपीडीला जवळजवळ 600 ते 700 पेशंट्स त्या ठिकाणी दररोज असतात।
त्यामुळे या परिसरातील जनतेला एक महापालिकेच्या माध्यमातून रुग्णालयाची जी गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ते पेशंट जाऊ शकत नाही, कारण लांब पडतं. तर त्यामुळे ह्याच ठिकाणी ह्या आरोग्य सुविधा देण्याचा आमचा जो विचार आहे तो विचार आता पूर्णत्वाला येत आहे. आणि आपल्याला ही कल्पना आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आरोग्याच्या सुविधेवर जास्तीत जास्त महापालिकेच्या माध्यमातून खर्च झाला पाहिजे अशी भूमिका ठेवली आणि आज आम्ही त्या पद्धतीनं या परिसरातील सगळे शिवसैनिक कामाला लागलोय आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील VSVP योजनेतील सदनिका धारकांना 1% मुद्रांक शुल्कात सवलत देऊन प्रतिदस्त 100 रुपये आकारण्याच्या निर्णयाचं श्रेय घेण्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय. या निमित्तानं ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती होणार की नाही याविषयी चर्चा रंगली आहे. असं असतानाच शिवसेना शिंदे गट खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आनंद आश्रमात घेऊन महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. तसंच त्यांनी महायुतीबाबत बैठकीत महत्त्वाचं विधानही केले. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी पालिका प्रशासनानं प्रभाग रचना अंतिम करण्याबरोबरच आरक्षण सोडत प्रक्रियाही उरकली आहे. त्याचबरोबर प्रारूप मतदार याद्याही पालिका प्रशासनानं प्रसिद्ध केल्या आहेत. असं असतानाच निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षातील शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असून पालिका परिसरातील प्रभागात या दोन्ही मित्र पक्षातील वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. ठाण्यातील VSVP योजनेतील सदनिका धारकांना 1% मुद्रांक शुल्कात सवलत देऊन प्रतिदस्त 100 रुपये आकारण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असून या निर्णयाचं श्रेय घेण्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वाद रंगला होता. भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी कानशिलात लगावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख महेश लहाने आणि शाखा प्रमुख हरीश महाडिक यांनी केला होता. तर पवार यांनी आरोप फेटाळून लावले होते. यावरून दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले होते. या निमित्तानं ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती होणार की नाही याविषयी चर्चा रंगली असतानाच शिवसेना शिंदे गट खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.